हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे पांडव निर्जल एकादशी आणि आज आपण एक नवीन उपक्रम सुरू करत आहोत, ज्याचं नाव आहे श्रील प्रभुपादांच्या छोट्या पुस्तकांचे मराठीतून वाचन. तर सगळ्यात पहिलं पुस्तक आज आपण जे घेतलं आहे त्या पुस्तकाचे नाव आहे रसराज श्रीकृष्ण. तर या पुस्तकामध्ये एकूण 3 पाठ आहेत. पहिला आहे रसराज श्रीकृष्ण, दुसरा आहे सर्वोत्तम प्रियकर श्रीकृष्ण आणि तिसरा आहे पूर्ण पुरुषोत्तम श्रीकृष्ण आणि त्यानंतर आहे लेखकांचा परिचय. तर आपण याच क्रमाने पुढे जाणार आहोत. तर मी सुरू करते रसराज श्रीकृष्ण या अध्यायाला. रसराज श्रीकृष्ण. कृष्ण हा शब्द दिव्य आहे. कृष्ण याचा अर्थ आहे परम आनंद. आपण सर्व जीव सातत्याने आनंदाच्या शोधात आहोत, परंतु खरा आनंद कसा प्राप्त करावा हे आपण जाणत नाही. जीवनाप्रती भौतिक दृष्टिकोन ठेवून आपण आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा किंवा आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि या प्रयत्नात आपल्याला वारंवार निराशेला सामोरे जावे लागते, कारण ज्या स्तरावर पोहोचल्याने आपल्याला खऱ्या आनंदाची प्राप्ती होते त्या स्तराविषयी आपण काहीच जाणत नाही. खरा आनंद प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वप्रथम हे समजून घेतले पाहिजे की आपण हे शरीर नसून चेतना आहोत. आपली चेतना हे आपले वास्तविक स्वरूप नसून त्या स्वरूपाचे केवळ एक लक्षण आहे. त्यामुळे वास्तविकपणे आपण केवळ चेतन तत्व नसून विशुद्ध आत्मा आहोत. आत्मा आता या भौतिक शरीरात प्रविष्ट झाला आहे. तथाकथित भौतिक विज्ञान या गोष्टीकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे काही वेळा शास्त्रज्ञ आत्म्याला समजू शकत नसल्याने भ्रमित होतात. आत्मा हे चिरंतन सत्य आहे, ज्यास कोणीही चेतनेच्या उपस्थितीद्वारे पडताळून पाहू शकतो. एक लहान मूल सुद्धा समजू शकते की सजीवामध्ये आढळणारी चेतना हेच आत्म्याच्या उपस्थितीचे लक्षण आहे. श्रीमद भगवद्गीतेद्वारे प्राप्त होणाऱ्या ज्ञानाचे मूळ उद्देश आपण स्वतःला आत्मचेतनेच्या स्तरावर कसे आणावे हे जाणून घेणे हा होय. आणि जर आपण हे तथ्य जाणून घेऊन आत्मचेतनेच्या स्तरापर्यंत पोहोचलो तर पुन्हा आपल्याला शारीरिक चेतनेच्या स्तरावर यावे लागणार नाही. वर्तमान शरीर नष्ट होताच आपण सर्व भौतिक विकारांच्या जाळ्यातून मुक्त होऊ शकतो आणि आपले आध्यात्मिक जीवन पुनरुज्जीवित होईल. परिणामतः वर्तमान शरीराच्या त्यागानंतर आपला जो पुढील जन्म होईल तो पूर्णपणे आध्यात्मिक आणि शाश्वत असेल. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आत्मा हा चिरंतन अर्थात शाश्वत आहे. भौतिक शरीराचा नाश झाला तरीही आत्मचेतना कधीही नष्ट होत नाही, तर ती दुसऱ्या एखाद्या शरीरात प्रवेश करते आणि अशा प्रकारे आपण पुन्हा या भौतिक जीवनाच्या जंजाळात पडून दुःख भोगू लागतो. हे तथ्यही भगवद्गीतेमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे. मृत्यूसमयी जर आपली चेतना पूर्णपणे विशुद्ध असेल तर निश्चितच आपला पुढील जन्म भौतिक नव्हे तर आध्यात्मिक होतो आणि मृत्यूसमयी जर आपली चेतना पूर्ण विशुद्ध नसेल तर देहत्यागानंतर आपल्याला पुन्हा एखादे भौतिक शरीर स्वीकारावे लागते. ही प्रक्रिया अव्यवहत चालू आहे. हाच प्रकृतीचा नियम आहे. आपले वर्तमान भौतिक शरीर अशाश्वत, मर्यादित आणि स्थूल आहे. याची तुलना कोट आणि सदऱ्याशी करता येईल. ज्याप्रमाणे कोटाच्या आत सदरा आणि सदराच्या आत शरीर असते, त्याचप्रमाणे आत्मा देखील काही वस्त्रांनी आच्छादिलेला जातो आणि ही वस्त्रे म्हणजे मन, बुद्धी आणि आपल्या मिथ्या अभिमान किंवा अहंकार. मिथ्या अभिमान म्हणजे आपण केवळ जड पदार्थ आणि भौतिक जगाचे उत्पादन आहोत असा आपल्याला भ्रम होणे हा होय. आपली शरीर ही भ्रांत धारणाच आपल्या अस्तित्वाला मर्यादित किंवा संकुचित बनवते. उदाहरणार्थ, एखादी भारतीय व्यक्ती म्हणते की माझा जन्म भारतात झाला असल्यामुळे मी स्वतःला भारतीय समजतो. त्याचप्रमाणे अमेरिकेत जन्मलेली व्यक्ती स्वतःला अमेरिकी समजते, परंतु आपल्यापैकी ना कुणी भारतीय आहे ना कुणी अमेरिकी. आपण सर्वजण तर पवित्र आत्मा आहोत. इतर सर्व गोष्टी या केवळ शारीरिक उपाधी आहेत. अमेरिकी, भारतीय, जर्मन, इंग्रज, कुत्रा, मांजर, किडा, मुंगी, स्त्री, पुरुष या सर्व केवळ शारीरिक उपाधी आहेत.
आध्यात्मिक चेतनेशी परिचित होताच आपण या सर्व उपाधींपासून मुक्त होतो. परमात्मा भगवान श्रीकृष्णांशी आपला निरंतर संपर्क आल्यानंतरच आपण ही मुक्ती प्राप्त करू शकतो. आम्हा सर्वांना भगवान श्रीकृष्णांच्या नित्य संपर्कात ठेवणे हाच आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचा मुख्य उद्देश आहे. भगवान श्रीकृष्ण आपले अनन्य सोबती बनू शकतात, कारण ते सर्व शक्तिमान आहेत. त्यामुळे ते शब्द अथवा वाणीच्या माध्यमाने आपल्या संपूर्ण सानिध्यात राहू शकतात. अर्थात भगवंत आणि भगवंतांची वाणी यात कोणताही भेद नाही. म्हणूनच ते सर्व शक्तिमान आहेत. सर्व शक्तिमान म्हणजे भगवंतांशी संबंधित असलेल्या प्रत्येक गोष्टीत तेवढीच शक्ती असते. आता या भौतिक जगातील एक उदाहरण घ्या. जर आपण तहानलेले असू आणि आपल्याला पाणी हवे असेल, तर अशा परिस्थितीत केवळ पाणी 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 असे ओरडत राहिल्याने आपल्याला आपली तहान भागणार नाही, कारण पाणी हा शब्द वास्तविक पाण्या इतका शक्तिमान नाही. आपल्याला प्रत्यक्ष पेयच्या स्वरूपात पाणी हवे, तेव्हाच आपली तहान भागते. मात्र भगवंतांच्या दिव्य लोकोत्तर निरपेक्ष धामात असा कोणत्याही प्रकारचा भेद नाही. श्रीकृष्णांचे नाव, श्रीकृष्णांचे गुण, श्रीकृष्णांचे शब्द सर्वच प्रत्यक्ष श्रीकृष्ण आहेत आणि सर्व सारखाच आनंद प्रदान करतात. काही लोक या गोष्टीवर वाद घालतात की अर्जुनाला उपदेश करताना भगवान श्रीकृष्ण तेथे साक्षात उपस्थित होते, परंतु आज श्रीकृष्ण उपस्थित नाहीत, तेव्हा मला मार्ग कसा मिळणार? पण आज देखील भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या रूपाने वाणीच्या माध्यमातून अस्तित्वात आहेत. भारतात श्रीमद भगवद्गीता अथवा श्रीमद भागवतावर प्रवचन करण्यापूर्वी त्या ग्रंथांची पूजा केली जाते. हे सर्वश्रुत आहे की शीख एखाद्या मूर्तीची पूजा न करता धर्मग्रंथ ग्रंथ साहेबची पूजा करतात. कदाचित तुमच्यापैकी काही जण या शीख समाजाशी परिचित आहात. त्याचप्रमाणे मुस्लिम लोक कुराणाची आणि ख्रिश्चन लोक बायबलची पूजा करतात. येशू ख्रिस्त आज देखील आपल्या शब्दांच्या रूपात उपस्थित आहेत, हे सत्य आहे. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण देखील त्यांच्या शब्दाच्या रूपात उपस्थित आहेत. या महान व्यक्ती अर्थात ईश्वर किंवा ईश्वराचे पुत्र जेव्हा दिव्य भगवद्धामातून पृथ्वीवर अवतरित होतात, तेव्हा या भौतिक जगातील कामविकारांनी ते प्रभावित होत नाहीत आणि त्यांच्या दिव्य आध्यात्मिक तेजामुळे त्यांचे वेगळेपण शाश्वत राहते. हेच त्यांच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे. आपण सर्वजण मान्य करतो की भगवंत सर्व शक्तिमान आहेत. सर्व शक्तिमान याचा अर्थ आहे की भगवंतांचे नाव, गुण, लीला आणि त्यांचे आदेश यामध्ये कोणत्याही प्रकारची भिन्नता नाही. त्यामुळे श्रीमद भगवद्गीतेवर चर्चा करणे हे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांशी बोलण्याप्रमाणेच आहे. अर्थात आपण भगवद्गीतेवर चर्चा केली अथवा भगवान श्रीकृष्णांविषयी चर्चा केली, दोन्ही सारखेच आहे. भगवान श्रीकृष्ण तुमच्या आणि माझ्या हृदयात देखील उपस्थित आहे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति. भगवंत सर्वांच्या हृदयात वास करतात. ते आपल्यापासून दूर नाहीत, तर निरंतर आपल्या सानिध्यात आहेत. ते आपले घनिष्ठ मित्र असल्याने कधीही ते आपला सहवास सोडत नाहीत. सर्व योनीत आणि जन्मोजन्मी भगवंत आपल्या सानिध्यात असतात. ते केवळ एकाच गोष्टीच्या प्रतीक्षेत असतात की केव्हा आपण त्यांच्याकडे वळून पाहू. भगवान श्रीकृष्ण इतके दयाळू आहेत की आपण जरी त्यांना विसरलो तरी त्यांना आपले विस्मरण होत नाही. एखादा पुत्र आपल्या पित्यास विसरतो, परंतु पिता आपल्या पुत्राला कधीही विसरत नाही. त्याचप्रमाणे सर्व प्राणीमात्रांचे जे परमपिता भगवान श्रीकृष्ण आहेत, ते आपल्याला कधीच विसरत नाहीत. सर्व प्राणीमात्रांची शरीरे ही वेगळी वेगळी आहेत, परंतु ही शरीरे केवळ बाह्य वस्त्राप्रमाणे आहेत. आपल्या वास्तविकतेशी या भौतिक शरीराचा काहीच संबंध नाही. आपले मूळ सत्य स्वरूप हे आहे की आपण पवित्र आत्मा आहोत आणि हा आत्मा परमात्म्याचा केवळ एक अंश आहे. या भौतिक जगात जीवांच्या 84 लक्ष योनी आहेत. मोठमोठे जीवशास्त्रज्ञ आणि मानवी विज्ञानाचे अभ्यासक देखील या योनींचे अचूक मोजमाप करू शकत नाहीत. तथापि
तथापि प्रामाणिक वेदशास्त्रांवरून आपण जाणू शकतो की जीवांच्या एकूण 84 लक्ष योनींपैकी 4 लक्ष योनी मनुष्यांच्या आहेत आणि इतर 80 लक्ष योनी अन्य प्राण्यांच्या आहेत. भगवान श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात की या निरनिराळ्या योनीत जन्म घेणारे सर्व जीव, मग ते पशु असोत, सरीसृप असोत, सरपटणारे प्राणी, मनुष्य असोत अथवा देवता असोत, वास्तविकतः भगवंतांचे संतती आहेत. पिता बीज प्रदान करतो आणि माता ते ग्रहण करते. अशा प्रकारे मातेच्या शरीरानुसार नवीन शरीराची निर्मिती होते. जेव्हा शरीराची संपूर्ण निर्मिती होते तेव्हा ते मातेच्या शरीरातून बाहेर येते. कुत्रा, मांजर अथवा मनुष्य अशा कोणत्याही प्रकारच्या शरीराची निर्मिती याच प्रकारे होते. प्रत्येक पिढीची वाढ याच क्रमाने होते. पिता बीज प्रदान करतो, त्याचा आणखी इतर 2 तत्वांशी संयोग होऊन त्यावर ते मातेच्या गर्भात समावते. पहिल्या रात्री वाटाण्याच्या आकारा इतक्या शरीरात ते रूपांतर होते आणि त्यानंतर हळूहळू त्याचा विकास होतो. 2 कान, 2 डोळे, नाक, तोंड, जीभ, नाभी, लिंग आणि गुदद्वार या शरीरातील 9 द्वारांचे प्रामुख्याने विकास होतो. आपल्या पूर्वजन्मातील कर्मानुसार जीवात्मा विभिन्न शरीरे धारण करून सुख अथवा दुःख भोगतो. जन्म मृत्यूचे हे चक्र अव्याहतपणे चालू राहते. एका जीवनाच्या समाप्तीनंतर शरीराचा नाश होतो. त्यानंतर तत्काळ हा जीवात्मा दुसऱ्या एखाद्या मातेच्या गर्भात प्रविष्ट होतो आणि एका नवीन योनीचे शरीर धारण करतो. हाच पुनर्जन्माचा क्रम आहे. जन्म, मृत्यू आणि देहांतर या अव्याहत चक्रातून मुक्त होण्यासाठी आपण कठोर परिश्रम करायला हवेत. ही सुसंधी आपल्याला मनुष्य जन्मात प्राप्त होते, कारण या जन्मात आपण निरंतर देहांतरास कारणीभूत झालेल्या या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊ शकतो. अशा प्रकारे आपण पुन्हा आपल्या आत्मस्वरूपास प्राप्त होऊन दिव्य शांतीने युक्त तथा संपूर्ण ज्ञानमय असे शाश्वत जीवन जगू शकतो. मानव जीवन प्राप्तीचा आणि प्रकृतीचा हाच मूळ उद्देश आहे. त्यामुळे आपण हे मनुष्य जीवन व्यर्थ न दवडता त्याचा संपूर्ण लाभ घ्यायला हवा. ज्या क्षणी आपण भगवंतांच्या पवित्र नावाचे उच्चारण आणि श्रवण चालू करतो त्या क्षणापासून आपल्यासाठी मुक्तीचे द्वार उघडते. विशेषतः हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप करणे आणि भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या सत्याचे श्रवण करणे हे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांशी सहचार्य ठेवल्याप्रमाणेच आहे. भगवद्गीतेमध्ये ही गोष्ट स्पष्टपणे सांगितली आहे. भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र नावाचे श्रवण आणि उच्चारण करण्याच्या या प्रतिक्रियेस कीर्तन म्हणतात. एखाद्या व्यक्तीला या दिव्य नामाचा अर्थ किंवा त्यांची भाषा जरी समजली नाही तरी त्यांच्या केवळ श्रवणाने तिचे जीवन पवित्र होऊ लागते. यावरून आपण भगवंतांच्या पवित्र नावाच्या दिव्य शक्तीची कल्पना करू शकतो. आमच्याकडे भगवान श्रीकृष्णांशी संबंधित 2 महत्त्वाचे ग्रंथ उपलब्ध आहेत. एका ग्रंथाचे नाव आहे श्रीमद भगवद्गीता, जी स्वतः भगवान श्रीकृष्णांनी सांगितली आहे, आणि दुसरा ग्रंथ आहे श्रीमद भागवत, ज्या भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य लीलांचे वर्णन आहे. अशा प्रकारे आमच्याकडे 2 प्रकारच्या कृष्ण कथा उपलब्ध आहेत आणि दोन्ही भगवान श्रीकृष्णांशी संबंधित असल्याने सारख्याच शक्तिशाली आणि प्रभावी आहेत. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेचे ज्ञान अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर दिल्याने काही लोक असे म्हणतात की आम्हाला युद्धभूमीशी काय करायचे आहे, आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. आम्हाला तर आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करायचे आहे. आम्हाला युद्धभूमीशी काहीच देणे घेणे नाही. श्रीकृष्ण युद्धभूमीमध्ये स्वतः उपस्थित असल्याने सारी युद्धभूमीच कृष्णमय झाली होती. ज्याप्रमाणे एखाद्या धातूमध्ये विद्युत प्रवाह वाहिला असतो तो संपूर्ण धातू विद्युतमय होतो, त्याचप्रमाणे जर एखाद्या विषयामध्ये भगवान श्रीकृष्णांनी रस घेतला अथवा एखाद्या विषयाचा भगवान श्रीकृष्णांशी संबंध आला तर तो संपूर्ण विषयच कृष्णमय होतो. अन्यथा कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर
चर्चेची काहीच आवश्यकता नव्हती. भगवंतांच्या या सर्व शक्तींचा उल्लेख श्रीमद भागवतामध्ये स्पष्ट रूपात आढळतो. पुष्कळ प्रकारच्या कृष्ण कथा आहेत. संपूर्ण वैदिक साहित्य याच कथांनी भरले आहे. वेद याचा अर्थ कृष्ण कथा आहे. वेद आणि इतर शास्त्रांचे बाह्यावलोकन केले असता जरी असे वाटत असते की ती कृष्ण कथा नसून काहीतरी वेगळे आहे, तरी सत्यार्थात वेदांसह आपली सर्व शास्त्रे ही केवळ कृष्ण कथा सांगण्यासाठीच निर्माण झाली आहेत. जर आपण केवळ या कृष्ण कथेचे श्रवण केले तर त्याचा काय परिणाम होईल? उत्तरादाखल ही दिव्य ध्वनी शुद्ध असल्यामुळे त्याच्या श्रवणाने आपल्या चेतनेचा विकास होईल. अनेक जन्मांच्या या प्रक्रियेनंतर भौतिक दोषांमुळे, विकारांमुळे आपल्या हृदयात अनेक अपवित्र गोष्टी साठल्या आहेत. कित्येक जन्म म्हणजे केवळ हाच जन्म नाही, तर याच्या आधीचे जन्म सुद्धा. म्हणून आपण भगवत कथेचे श्रवण केल्यास आपल्या हृदयातील संचित अपवित्रता आपोआप धुतली जाईल आणि आपले हृदय भौतिक विकारांपासून मुक्त होताच आपण आत्मचेतनेची स्थिती प्राप्त करू शकू. आपल्या शरीरासोबतच जोडल्या गेलेल्या शारीरिक उपाधींपासून मुक्त होणे इतके सोपे नाही. उदाहरणार्थ, मी भारतीय आहे, परंतु अचानक मी वास्तविकपणे भारतीय नसून चेतन आत्मा आहे असा विचार करणे हे सोपी गोष्ट नाही. त्याचप्रमाणे या शारीरिक उपाधींतून मुक्त होणे तितकेसे सोपे नाही. तरी देखील जर आपण सातत्याने कृष्ण कथेचे श्रवण केले तर हे आपल्याला सोपे जाईल. तुम्ही प्रयोग करून पाहू शकता. प्रयोग केल्यानंतर तुम्हाला जाणवेल की कृष्ण कथेच्या श्रवणामुळे तुम्ही या सर्व शारीरिक उपाधीतून अथवा विशेषणातून मुक्त झाला आहात. आपल्या बुद्धीमध्ये साठलेले अनर्थ त्वरित काढून टाकणे शक्य झाले नाही तरी देखील एक गोष्ट आपल्याला स्पष्टपणे जाणवू लागेल की आपल्यावरील भौतिक प्रकृतीचा प्रभाव क्षीण होऊ लागला आहे. भौतिक प्रकृती सत्व, रज आणि तम या 3 गुणांद्वारे कार्य करते. तमोगुणाने संपूर्ण जीवन निराशाजनक बनते. रजोगुण सांसारिक आहे. जे लोक रजोगुणाच्या प्रभावाखाली आहेत ते या भौतिक जगातील खोटा आणि निस्सार आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात. सत्य न जाणल्याने असे लोक आपली शक्ती सांसारिक भोग भोगण्यामध्ये वाया घालवितात. यालाच रजोगुण म्हणतात. जे लोक तमोगुणात स्थित असतात त्यांच्यामध्ये ना रजोगुणाची लक्षणे असतात ना सत्वगुणाची. असे लोक जीवनाच्या सर्वात घोर अंधकारात बुडलेले असतात. सत्वगुणी मनुष्य निदान सिद्धांतिक रूपाने तरी हे जाणतो की आपण कोण आहोत, हे विश्व म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय आणि ईश्वराशी आपला काय संबंध आहे, याला सत्वगुण म्हणतात. कृष्णकथेच्या श्रवणाने आपण तमोगुणातून मुक्त होऊन सत्वगुणात स्थित होतो आणि सत्य ज्ञान, वास्तविकपणे आपण कोण आहोत याविषयीचे ज्ञान प्राप्त करू शकतो. तमोगुणात स्थित असलेले जीवन हे पशुतुल्य जीवन होय. पशूंचे जीवन संपूर्णपणे दुःखाने आपण ग्रासलेले असतो, परंतु आपण दुःख भोगत आहोत याची त्यांना जाणीव नसते. आता डुकराचे उदाहरण घ्या. इथे न्यूयॉर्कमध्ये डुकरे पाहावयास मिळत नाहीत, परंतु भारतातील गावांमध्ये ती दिसतात. किती दुःखमय जीवन आहे त्यांचे. अस्वच्छ ठिकाणी राहणे, विष्ठा खाऊन उदरनिर्वाह करणे आणि सतत घाणीत राहणे. परंतु विष्ठा खाऊन देखील डुक्कर सुखी राहते आणि डुकरीणी सोबत सतत संभोग करून लठ्ठ होते. त्याचा भोग करण्याच्या प्रवृत्तीमुळेच ते लठ्ठ बनते. त्याच्यासाठी शारीरिक संभोग हे सर्वोच्च सुख आहे. आपण डुकरासारखे असू नये. डुकराप्रमाणे दुःखात असूनही स्वतःला सुखी समजणे योग्य नाही. रात्रंदिवस कठोर परिश्रम केले आणि त्यानंतर रात्री थोडासा संभोग केला की आपण स्वतःला फार सुखी समजतो. मात्र हा आनंद नव्हे. भागवतात या आनंदाची तुलना डुकराच्या आनंदाशी केली आहे. मनुष्याचे खरे सुख हे सत्वगुणाची स्थिती प्राप्त करण्यात आहे. तेव्हाच तो खरे सुख म्हणजे काय हे जाणू शकतो. अनेक जन्मापासून आपल्या हृदयात साठलेला मळ नियमितपणे कृष्ण कथेचे श्रवण केल्याने नष्ट होईल. त्यानंतर आपल्याला असे आढळून येईल
की आपण रजोगुण आणि तमोगुणातून मुक्त होऊन सत्वगुणाची स्थिती प्राप्त केली आहे. सत्वगुणाची स्थिती प्राप्त करून घेतल्यानंतर जीवनातील सर्व परिस्थितींमध्ये आपल्याला सुखाची अनुभूती येईल. आपण कधीही दुःखी होणार नाही. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे ही स्थिती म्हणजेच आपली ब्रह्मभूत स्थिती होय. सत्वगुणांची सर्वोच्च स्थिती. वेद आपल्याला शिकवितात की आपण जड पदार्थ नसून ब्रह्म आहोत. अहम ब्रह्मास्मी. श्री शंकराचार्यांनी या वेदवाक्याचा जगात प्रचार केला. आपण जड पदार्थ नसून ब्रह्म आहोत, आत्मा आहोत. वास्तविकपणे जेव्हा आपल्याला सर्वार्थाने आत्मिक बोध अथवा आत्मसाक्षात्कार होईल तेव्हा आपल्याला स्वभाव वृत्तीमध्ये परिवर्तन होऊन आपल्यामध्ये आत्मसाक्षात्काराची लक्षणे दिसून येतील. ही लक्षणे कोणती? जेव्हा एखादी व्यक्ती आत्मचेतनेच्या स्तरावर पोचते तेव्हा ती कधीही कोणत्याही गोष्टीच्या प्राप्तीची आकांक्षा करीत नाही. तसेच एखादी गोष्ट गमावल्यानंतर त्याविषयी कोणत्याही प्रकारचा शोक करीत नाही. जेव्हा आपण एखादी गोष्ट गमावतो तेव्हाच आपण शोक करतो आणि जी गोष्ट आपल्याजवळ नाही त्यासाठी आकांक्षा करतो. दोन प्रकारच्या व्याधी किंवा रोग ही या भौतिक जगाची वैशिष्ट्ये आहेत. ज्या वस्तू आपल्याकडे नाहीत त्या मिळवण्याची आपण लालसा करतो. जर अमुक वस्तू मला मिळाली तर मी सुखी होईन. माझ्याजवळ धन नसल्यास मला वाटते की मला जर 1,00,000 रुपये मिळाले तर मी खरोखर फार सुखी होईन. आणि जर आपल्याजवळ 1,00,000 रुपये असतील आणि जर काही कारणाने ते हरवले तर आपण याविषयी शोक करू लागतो. अशा प्रकारे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीच्या प्राप्तीची आकांक्षा करतो तेव्हा ते देखील एक प्रकारचे दुःखच असते आणि जेव्हा आपली हानी होते तेव्हा ते सुद्धा दुःखच आहे. परंतु जर आपण ब्रह्मभूत स्थितीमध्ये स्थित राहिलो तर आपण दुःखी होणार नाही आणि कोणत्याही गोष्टीची आकांक्षा करणार नाही. आपण प्रत्येक व्यक्तीला आणि स्थितीला जर समदृष्टीने पाहिले तर कोणत्याही कठीण प्रसंगी आपण विचलित होणार नाही. या स्थितीलाच सत्वगुणाची स्थिती म्हणतात. भागवत पुराण म्हणजे ईश्वरीय विज्ञान. जेव्हा एखादी व्यक्ती या ईश्वरीय विज्ञानाच्या अध्ययनात दृढ राहते तेव्हा ती ब्रह्मभूताच्या स्तरापर्यंत सहज पोहोचते. परंतु हा स्तर प्राप्त केल्यानंतर देखील आपल्याला कर्म करावे लागते, कारण भागवतामध्ये सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत आपण या भौतिक शरीरात बद्ध आहोत तोपर्यंत आपल्याला कर्म करावेच लागणार. आपण कर्म करण्यापासून वंचित राहू शकत नाही. मात्र कर्म करताना आपण योग मार्गात स्थित असणे अत्यावश्यक आहे. तेव्हाच कोणतेही साधारण कर्म जे दैवामुळे अथवा परिस्थितीमुळे आपल्या वाट्याला आले आहे ते करण्यामध्ये कोणत्याही प्रकारची हानी नाही. समजा एखाद्याचा व्यवसाय खोटे बोलल्याविना होऊ शकत नाही. खोटे बोलणे योग्य नसल्याने काही लोक असा विचार करतात की व्यापार करताना आपण नैतिक सिद्धांतांचे नियम काटेकोरपणे पाळू शकत नसल्याने व्यापार करणेच अयोग्य आहे. मात्र भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण कर्म हे केलेच पाहिजे. मग तो व्यापार असला तरीही ते सोडणे योग्य नाही. जर आपण कर्म धर्म संयोगाने अशा परिस्थितीत सापडलो की जेथे थोडेसे अनुचित कर्म केल्यावाचून आपण आपला उदरनिर्वाह करू शकत नाही, तेथे थोड्याशा अनुचित कर्माच्या भयाने आपण ते कर्म सोडू नये. तर या उलट आपण ते कर्म पवित्र बनविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे कर्म आपण तेव्हाच पवित्र बनवू शकू जेव्हा त्या कर्माची फळे आपण स्वतः ग्रहण न करता भगवंतांना समर्पित करू. सुकृत अर्थात पवित्र कर्म, चांगले कर्म आणि दुष्कृत अर्थात अपवित्र कर्म, वाईट कर्म. वाईट कर्म हे भौतिक स्तरावर पवित्र किंवा अपवित्र, चांगले किंवा वाईट असू शकते. या भौतिक जगात आपण शुभ कर्मे, अशुभ कर्मे आणि शुभ तथा अशुभ मिश्रित कर्मे करतो. भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे आपण प्रत्येक कर्म हे भगवंतांप्रती भक्ती ठेवून आणि ज्ञानपूर्वक करावे. आणि हे ज्ञान कोणते? आपण सर्वजण परमात्म्याचे सनातन अंश आहोत, म्हणजेच आपण शरीर नसून आत्मा आहोत, हेच ते ज्ञान होय. जर मी स्वतःला मी अमेरिकी, मी भारतीय, मी अमुक आहे, मी तमुक आहे
असे समजत असेल तर मी अद्यापि भौतिक स्तरावरच आहे असा याचा अर्थ होतो. आपण स्वतःला भारतीय किंवा अमेरिकी न समजता केवळ शुद्ध आत्मा समजले पाहिजे. आपल्याला हा आत्मा परमात्म्याच्या अधीन आहे. दुसऱ्या शब्दात आपण सर्वजण भगवंतांचे सनातन सेवक आहोत. भगवंत सर्वश्रेष्ठ असून आपण त्यांचे सेवक आहोत. आपला भगवंतांशी कसा संबंध आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करताना आपल्याला आढळून येते की सामान्यतः आपण स्वतःला भगवंतांचा सेवक मानत नाही. कोणीही सेवक बनू इच्छित नाही. सर्वजण स्वामी बनू इच्छितात, कारण सेवक होणे ही काही फार चांगली गोष्ट मानली जात नाही. मात्र भगवंतांचा सेवक बनणे हे सामान्य सेवक होण्याहून पूर्णपणे भिन्न आहे. काही वेळा भगवंतांचा सेवक हा भगवंतांचा स्वामी देखील बनतो. भगवंतांचा सनातन सेवक बनून राहणे हेच जीवात्म्याचे खरे स्वरूप आहे. पण भगवद्गीतेमध्ये आपण पाहतो की सर्वांचे स्वामी भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाचे सेवक बनतात. अर्जुन रथावर बसतो आणि श्रीकृष्ण त्याचे सारथी होतात. त्यामुळे भगवंतांशी असलेल्या दिव्य अलौकिक संबंधाची तुलना आपण भौतिक आणि सांसारिक संबंधांशी करू शकत नाही. आपण येथे ज्या संबंधांचा अनुभव घेतो ते दिव्य अलौकिक जगात देखील अस्तित्वात आहेत, परंतु तेथील संबंध या भौतिक जगातील संबंधांप्रमाणे दूषित नाहीत. त्यामुळे ते संबंध दिव्य आणि पवित्र आहेत. अशा प्रकारे तेथील संबंध हे येथील संबंधाहून पूर्णपणे भिन्न आहेत. आपण आध्यात्मिक प्रगती करीत जाऊ तसतशी जीवात्म्याची त्या अधिक आध्यात्मिक अलौकिक जगात वास्तविक स्थिती काय आहे याची आपल्याला जाणीव होऊ लागते. भगवान श्रीकृष्ण आपल्याला बुद्धियोगाचा उपदेश करतात. बुद्धियोग म्हणजे आपण शरीर नसून आत्मा आहोत या गोष्टीचे आपल्याला पूर्ण ज्ञान होणे होय. जर या गोष्टीचे आपल्याला खरोखर पूर्णपणे ज्ञान झाले तर आपण शरीर न राहता केवळ आत्मस्वरूप राहतो. हे पूर्ण सत्य आहे. आत्मस्तरावर कर्म केल्याने आपण चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या कर्माच्या फळाच्या प्रभावापासून मुक्त होतो. ही दिव्य स्थिती होय. वरील संपूर्ण संदर्भांचे तात्पर्य हे की आपण कोणा दुसऱ्यासाठी कर्म करीत नसून भगवंतांसाठी करीत आहोत. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या लाभाचे किंवा हानीचे दायित्व आपल्यावर नाही. आपल्याला लाभ झाल्यास आपण अहंकार करू नये. आपण असा विचार केला पाहिजे की हा लाभ भगवंतांसाठी आहे, आणि आपल्याला हानी झाल्यास आपण असा विचार केला पाहिजे की या हानीचे दायित्व माझ्यावर नाही, हे कार्य भगवंतांचे आहे. या भावनेतच आपण सुखी राहू शकू. प्रत्येक गोष्ट भगवंतांसाठी आहे ही गोष्ट आपण आपल्या मनावर बुद्धीवर पूर्णपणे बिंबवली पाहिजे. अशा प्रकारच्या प्रवृत्तीचा आपण विकास केला पाहिजे. वर्तमान परिस्थितीत कर्म करण्याची हीच एक युक्ती आहे. जेव्हा आपण शारीरिक स्तरावर कर्म करू लागतो तेव्हा आपण आपल्या कर्मफळांशी बांधले जाऊ लागतो. परंतु जेव्हा आपण आध्यात्मिक चेतनेच्या माध्यमाने कर्म करतो तेव्हा आपण चांगल्या अथवा वाईट अशा कोणत्याच प्रकारच्या कर्मफळांशी बांधले जात नाही. ही कर्माचरणाची कला आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात की बुद्धियुक्त मनुष्य मनीषीणः असतो. मनीषीणः हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. मनीषी म्हणजे विचारवंत. विचारवंत किंवा बुद्धिमान झाल्याविना कोणीही देहात्म बुद्धीचा त्याग करू शकत नाही. वस्तुतः अत्यल्प बुद्धिमान मनुष्यही जाणू शकेल की खरोखरच मी शरीर नसून आत्मा आहे. रिकाम्या वेळी नकळत सहजपणे आपल्या मनात विचार येतो, अरे हे माझे बोट आहे, हा माझा हात आहे, हा माझा कान आहे, हे माझे नाक आहे, सर्व काही माझे आहे. पण मी कोण आहे? सर्व काही माझे आहे. माझे डोळे, माझी बोटे, माझा हात, माझे माझे माझे. परंतु मी कोण आहे? मी ती दिव्य चेतना आहे ज्यामुळे आपण विचार करतो की हे माझे आहे. आता प्रश्न असा उद्भवतो की जर मी शरीर नाही तर मी या शरीरासाठी कर्म का करावे? मी स्वतःसाठी जो मी आहे कर्म करावे, परंतु मी स्वतःसाठी कर्म कसे काय करू शकतो? माझी स्थिती काय आहे?
मी आत्मा आहे हे मान्य आहे, परंतु कशा प्रकारचा आत्मा आहे? मी परमात्म्याचा केवळ एक अंश आहे. माझे कर्म काय आहे? त्याच्या उत्तरादाखल आपण सांगू शकतो की आपल्या सर्व कर्मांचा मार्गदर्शक किंवा नियंता परमात्मा आहे. उदाहरणार्थ, कचेरीमध्ये प्रत्येक कार्यकर्ता हा कचेरी प्रमुखाच्या मार्गदर्शनाखाली कार्य करतो. कचेरीच्या दायित्वाशी त्याचा काही संबंध नसतो. त्याला केवळ स्वतःसाठी नेमून दिलेले काम करावयाचे असते, मग ते चांगले असो वा वाईट. सैन्य विभागामध्ये देखील सेनाप्रमुखाची आज्ञा ही सर्वतोपरी महत्वाची आहे. सैनिकाला प्रमुखाच्या आज्ञेचे केवळ पालन करायचे असते. आपले काम चांगले आहे की वाईट आहे याचा तो मुळीच विचार करीत नाही. त्याला केवळ कर्तव्य करावयाचे असते. असे केल्याने तो एक योग्य सैनिक मानला जातो. जर त्याने अशा प्रकारे कर्म केले तर त्याची प्रतिफळ सुद्धा त्याला अवश्य मिळते. त्याला उच्च पद आणि सन्मान मिळतो, परंतु तो त्यासह महत्त्व देत नाही. जेव्हा सेनाप्रमुख त्याला सांगतो, जा त्या शत्रूला ठार कर, तेव्हा त्याच्या आज्ञेनुसार तो वागतो आणि त्यासाठी त्याला पुरस्कार देखील मिळतो. तुम्हाला असे वाटते का की एखाद्या व्यक्तीला मरण्याविषयी त्याला पुरस्कार मिळाला नाही? आपल्या कर्तव्याचे पालन केल्यामुळे त्याला हा पुरस्कार मिळतो. त्याचप्रमाणे भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करीत आहेत. श्रीकृष्ण परमात्मा आहेत आणि मी त्या परमात्म्याचा अंश आहे. त्यामुळे परमात्म्याच्या आदेशानुसार वागणे हे माझे कर्तव्य आहे. उदाहरणार्थ, मी असा विचार करतो की माझा हात हा माझ्या शरीराचा एक भाग आहे आणि तो स्वतःच्या इच्छेनुसार कार्य करीत आहे. परंतु माझी इच्छा असेल त्याप्रमाणे माझ्या हातांनी पायांनी हालचाल केली पाहिजे, माझ्या डोळ्यांनी पाहिले पाहिजे. अशा प्रकारे मी आपल्या अवयवांना आज्ञा देतो आणि त्यानुसार ते आज्ञेचे पालन करतात. त्याचप्रमाणे आपण त्या परमात्म्याचे अंश किंवा भाग आहोत. जेव्हा आपण त्या परमात्म्याच्या इच्छेनुसार कार्य करू लागतो, तेव्हा आपण चांगल्या आणि वाईट कर्मांच्या पलीकडे जातो. हाच योग्य विधी आहे. आणि या विधी पालनाचा परिणाम काय होईल? तर परिणामतः आपण या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊ. त्यानंतर आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही किंवा मृत्यूला सामोरे जावे लागणार नाही. आधुनिक शास्त्रज्ञ आणि तत्ववादी जन्म मृत्यू जरा व्याधी या चार गोष्टींचा मुळीच विचार करीत नाहीत. या चार गोष्टी बाजूला ठेवून ते असा विचार करतात, चला आपण वर्तमान शरीर उपभोगू, या जीवनातील आनंद लुटू. परंतु मानवी जीवनाचा मूळ उद्देश हा जन्म मृत्यू जरा आणि व्याधी या बंधनातून मुक्त होणे हा असल्याने जर यावर मार्ग शोधला नाही तर त्या संस्कृतीला मानवी संस्कृती म्हणता येणार नाही. या चार समस्यातून सुटण्याचा मार्ग शोधणे हाच मानवी संस्कृतीचा आदेश आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कर्मजम बुद्धियुक्ता कर्मजम, अर्थात जिथे कर्म आहे तिथे प्रतिफळ आहे हे असतेच. जर एखाद्याने वाईट कर्म केले तर त्याचे प्रतिफळ सुद्धा वाईटच असेल. परंतु हे प्रतिफळच, मग ते चांगले असो वा वाईट, आध्यात्मिक दृष्ट्या दुःखाचे मूळ कारण आहे. समजा आपल्या पूर्वजन्मातील चांगल्या किंवा पुण्य कर्मानुसार आपल्याला दीर्घायुष्य, सुंदर शरीर आणि उच्च शिक्षण मिळाले, तर याचा अर्थ असा होत नाही की आपण जन्म मृत्यू जरा आणि व्याधी या भौतिक दुःखांपासून मुक्त झालो. मी धनवान तथा सुंदर बनलो, सुशिक्षित झालो आणि मोठ्या कुटुंबात जन्म घेऊन काहीही बनलो तरी मी जन्म मृत्यू जरा आणि व्याधी या फेऱ्यातून मुक्त होऊ शकत नाही. त्यामुळे आपण चांगल्या किंवा वाईट कर्माला मुळीच महत्त्व देऊ नये. आपण केवळ दिव्य आध्यात्मिक कर्मांना महत्त्व दिले पाहिजे, कारण केवळ आध्यात्मिक कर्मच आपल्याला जन्म मृत्यू जरा व्याधीपासून वाचवू शकते. हाच आपल्या जीवनाचा उद्देश असला पाहिजे. आपण चांगल्या किंवा वाईट कोणत्याच प्रकारच्या वस्तूंची लालसा, आकांक्षा करू नये. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती रोगाने पीडित होऊन अतोनात दुःख भोगत आहे. ती व्यक्ती अंथरुणावर झोपून आहे.
सर्व विधी तिला अंथरुणातच पार पाडावे लागत आहेत. ती कडवट औषधे खात आहे. खोलीमध्ये दुर्गंध पसरू नये म्हणून परिचारिका तिला पूर्णपणे स्वच्छ ठेवत आहे. अशा स्थितीमध्ये ती झोपली असताना तिचा मित्र तिला भेटायला येतो आणि ती कशी आहे याविषयी विचारपूस करतो. तेव्हा ती आजारी व्यक्ती म्हणते, मी ठीक आहे. आता काय ठीक आहे? अंथरुणामध्ये निरीच्छेने झोपून राहणे, कडवट औषध खाणे आणि हालचालही करता न येणे, अशा परिस्थितीत अतोनात दुःख भोगत असूनही ती म्हणते, मी ठीक आहे. याचप्रमाणे भौतिक जगात जगताना देखील आपल्याला वाटते की मी सुखी आहे. तथापि हा आपला मूर्खपणा आहे, कारण भौतिक जगात कुठेही सुख नाही. येथे सुख प्राप्त करणे अशक्य आहे. वास्तविकतः आपण मुळात हेच जाणत नाही की खरे सुख किंवा आनंद म्हणजे काय. म्हणूनच येथे मनीषीणः विचारवंत असा शब्द योजला आहे. आपण काही बाह्य आणि कृत्रिम साधनांद्वारे सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत आहोत, परंतु असे सुख कोठवर टिकणार? हे सुख दीर्घ काळ राहणार नाही. आपल्याला पुन्हा दुःखमय स्थिती प्राप्त होणारच. आपण मादक पदार्थांच्या सेवनाने सुख प्राप्त करतो, परंतु ते खरे सुख नाही. समजा मला क्लोरोफॉर्मच्या वासाने बेशुद्ध केले गेले आहे, ज्यामुळे मला शस्त्रक्रियेच्या वेदना जाणवत नाहीत. परंतु याचा अर्थ असा होत नाही की माझी शस्त्रक्रियाच केली जात नाही. या सर्व कृत्रिम गोष्टी आहेत. मात्र यासोबत खरे सुख किंवा खरा आनंद आणि खरे जीवन देखील अस्तित्वात आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी दिलेले आदेश मानून विचारवंत किंवा बुद्धिमान व्यक्ती आत्मज्ञानाच्या स्तरावर स्थित राहून कर्माच्या फळांचा त्याग करतो. परिणामतः जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधींच्या बंधनाचा अंत होतो आणि हा अंतच परमसत्य, रसराज आणि परमानंद श्रीकृष्णांशी आपला सनातन संबंध प्रस्थापित करतो. तेव्हाच आपल्याला आपण ज्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत त्या सनातन आणि दिव्य अशा खऱ्या आनंदाची प्राप्ती होते.